वाईट टाकलं म्हणजे ते स्वतः मला बोललेत आज फोनवरती की बाबा मला वाईट टाकलं म्हणून. आपल्याला जे आपण काळ लावलं होतं डॉक्टर तारक यांना की त्यांचा आपल्याला दुग्धाभिषेक करायचा आहे. मी काय त्यांना डॉक्टर तारक यांना फक्त एवढं विचारलं बाबा तुम्ही इथपर्यंत का गेले. मला माहीत नव्हतं ते जरांगे पाटलांच्या विरोधात जाते काय जाते हे मला माहीत नव्हतं. मनोज दादा हे महाराष्ट्राचे अख्ख्या भारताचे आज काळीज झालेले. त्यांच्यासारखा संघर्ष कोणीच करू शकत नाही. आत्तापर्यंत मराठ्याला नेता नव्हता. ते कोणाला बोलले नाही. आम्हाला पण माहीत नव्हतं ते दादाच्या विरोधात जाते म्हणून. पहिली गोष्ट तर माझी ओळख करून देतो. केशव अनुराव तारे पाटील. मी प्रॉपर परतूर तालुक्यातला आहे. गावाकडनं पण मला फोन आले की बाबा तुमचा नेता आज असा का झाला की दादाच्या विरोधात गेला आहे. मला गावाकडून फोन आले. म्हणलं आता त्यांचे विचार त्यांना माहीत आहेत. बरोबर आहे. आम्ही काळं फासलं त्या टायमाला आम्हाला ते डॉक्टर तारक यांनी जे हे केलं होतं म्हणजे आंदोलनासाठी विरोध केला होता. बाबा इथं तुम्ही हे करू नका कारण की समाज जो आहे एकंत राहायला पाहिजे. अशा विषयाला तुम्ही हे करू नका कारण की आंदोलन दुसरीकडे करा तुम्ही. पण त्या रोषमध्ये सुनील कोटकर भाऊ हे काय म्हणले की बाबा आपण की दादांना सपोर्ट करण्यासाठी आपण आपल्या लेवलला संघटनेच्या याच्यामध्ये आपण त्यांना काही ना काहीतरी त्यांना हे करू की बाबा तिथं आळा बसला पाहिजे. त्यानंतर त्यांना काळं फासल्यानंतर परत आज 1 वर्ष होम प्लस झाले असं. त्याच्यानंतर तोपर्यंत तर मी जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण राहिलो नाही कारण की काही काळ असा होता की माझ्यासोबत बी काही वाईट गोष्टी झाल्या. मी त्यांच्यामुळे त्यांच्यासोबत बी राहिलेलो नाही आहे. आणि त्यानंतर मग त्यांचा मला सकाळी फोन आला. सकाळी साधारणतः 8:45च्या दरम्यान मला फोन आलेला आहे की केशवराव तुम्ही कुठे आहेत. आपल्याला जे आपण काळ लावलं होतं डॉक्टर तारक यांना की त्यांचा आपल्याला दुग्धाभिषेक करायचा आहे. म्हटलं चालतं भाऊ येतो मी. कारण की जे आपलं जे आपण कार्य केलं होतं ते तर एक म्हणजे समाजात कुठंतरी एक संदेश जाण्यासाठी आपण कार्य केलं होतं. परत दुसरं एक आपण संदेश देतोय की बाबा आपल्यावर जे गुन्हे पडले होते त्याच्यातून आपण कुठंतरी बाहेर निघू आणि त्यांचा फॅमिलीला जे हे झालेलं आहे त्रास झालेला आहे त्याच्यातून बी त्यांची फॅमिली कुठंतरी बाहेर निघन यासाठी मी गेलेलो होतो. कारण की माझं तिथं कार्य एवढंच होतं. मी काय त्यांना डॉक्टर तारक यांना फक्त एवढं विचारलं बाबा तुम्ही इथपर्यंत का गेले काळं लावायच्या टायमाला. आणि ह्या वेळेस तर मी गेलोय फक्त सोबत राहिलोय. मला माहित नव्हतं ते जरांगे पाटलांच्या विरोधात जाते काय जाते हे मला माहित नव्हतं. पण मात्र तुम्ही कोटकरांच्या सोबत होता, तुमचे सहकारी आहेत. मग आता त्यांनी जी भूमिका घेतली त्यांचं तुम्हाला समर्थन आहे का? नाही ह्या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही कारण की मनोज दादा हे महाराष्ट्राचे अख्ख्या भारताचे आज काळीज झालेले आहेत. कारण की ते एका समाजाचे नाही राहिले. अनेक समाजाचे ते व्यक्तिमत्व आहेत. ते जरांगे पाटील मनोज दादा जे आहेत ते संघर्ष योद्धा आहेत. त्यांच्यासारखा संघर्ष कोणीच करू शकत नाही. आत्तापर्यंत मराठ्याला नेता नव्हता. एक संघर्ष योद्धा भेटलाय. त्या नेत्याला तुम्ही असं डावलूच नका. कारण की तुमच्या जे काही गोष्टी असत्यान ते मतभेद असतील तुमचे तुम्ही प्रॉपर बसून ते क्लिअर करा. माझं एवढंच सांगणार आहे तुम्हाला. पण मात्र तुमच्यासोबत जे होते सुनील कोटकर ते म्हणतात की मी संघर्ष योद्धाचे. नाही असं शक्य नाही. स्वतः म्हणून नसतं जमत भाऊ. तुम्हाला लोकांनी म्हणलं पाहिजे. तुमचं कार्य आहे आम्ही मान्य करतोय त्याचा विषय नाहीये. तुमचं कार्य आहे तुम्ही रात्रंदिवस दादा सोबत राहिलेले आहेत. पण तुमचं काय चुकलंय हे तुम्ही अगोदर तुम्ही एका शब्दावर संभाजीनगरमध्ये तुमचे जे सवंगडी होते एका फोनवर यायचे. पण आज तुम्ही त्यांना न विचारता तुम्ही डायरेक्ट विरोधात गेलात हे कुठतरी आम्हाला खटकतंय. पण मात्र ते संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचे अनेक सहकारी होते, तुम्ही सुद्धा तुमच्या सोबत होता. तुम्हाला कुठेतरी विश्वासात घेतलं होतं त्यांनी हे सगळं बोलताना? नाही हे तर आम्हाला माहित पण नाही ते विरोधात जातात म्हणून. हे माहितच नव्हतं आम्हाला ते विरोधात जाणार आहेत म्हणून दादाला डायरेक्ट विरोध करणार आहेत म्हणून. मग काही लोक म्हणतात पाकिट भेटलं, काही गद्दारी केली. त्यांचा तो वैयक्तिक विषय असेल ना त्याला मी बोलू शकत नाही ना. त्यांचा पर्सनल विषय असेल. त्यांना पाकिट कोणी दिलंय का नाही दिलंय हे आपल्याला थोडंच माहिती आहे. पण मात्र लोकांमध्ये चर्चा आहे की आता यांना काहीतरी गद्दारी केली, पाकिट भेटलं, तुम्ही त्यांच्यासोबत होता, अजून काही जण होते त्यांनी सुद्धा नाव चर्चेत येतात. नाही याला तर मी समर्थन देणारच नाही. कारण की आमचं जिथपर्यंत कार्य होतं समाजकार्य आम्ही तिथपर्यंत करीत आलेलो आहे. कारण की आम्हाला जेवढं माहिती आहे तिथं आम्ही होतो. पण मात्र ज्या पद्धतीनं जरांगे पाटलाच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीर आहे, त्यांना विरोध करणं योग्य आहे का? नाही हा तर हे तर पूर्ण चुकीचं आहे त्यांचं. डायरेक्ट तुम्ही मनोज दादाच्या विरोधात जातायत. आज तुम्ही मागचं कार्य बघा. जेवढेही मंत्री संत्री कोणी जर असं आमदार खासदार असतील जे बी बोलले त्यांचं आज काय दिशा झालेली आहे. लोक मला विचारतायत तुमचा व्यक्ती असा का झाला, तुमच्या व्यक्ती का पैसे घेतले का.
आणि आम्हाला तर असं वाटायला की तुमच्या कमेंट बघून तुम्ही हे पूर्ण पाऊल पुढचं घ्यायलाच नव्हतं पाहिजे भाऊ. डायरेक्ट हा शब्दात मी तुम्हाला क्लिअर करतोय. तुम्ही एक तर दादाची माफी मागा, नाही तर तुमचं जे काय असन ते तुम्ही डायरेक्ट क्लिअर करा. वाईट टाकलं म्हणजे ते स्वतः मला बोललेत आज फोनवरती की बाबा मला वाईट टाकलं म्हणून. मग भाऊला माझं एक तुम्हाला सांगणे भाऊ, तुम्ही काय करा, तुमचे जे सवंगडी होते संभाजीनगरचे रात्रंदिवस सोबत राहणारे, तुम्ही त्यांना जवळीक करा. तुमचं काय मतभेद झालेले दादासोबत ते क्लिअर करा. मग आधी विश्वासात घे त्यांचं काम होतं ना. आता एक तर त्यांनी काय केलं, त्या दिवशी दुग्धाभिषेक केला आणि त्यांनी डायरेक्ट दादाच्या विरोधात चालू करून दिलं. ते कोणाला बोलले नाही, आम्हाला पण माहित नव्हतं ते दादाच्या विरोधात जातील म्हणून.